तर मंडलाची ग्रीड बनवण्यासाठी प्रथम आपल्याला हे साहित्य लागणार आहे। तर याचा वापर करून आपण एक सर्कल बनवून घेतलेला आहे। 4 सेंटीमीटरचा मी हा सर्कल बनवलेला आहे। याच्यावरती आपण कंपासच्या साहाय्याने 10 अंश सेल्सिअस वरती मार्किंग करून घेणार आहोत। हीच मार्किंग आपण पूर्ण सर्व सर्कलवरती वर्तुळावरती आपण करून घेणार आहोत। अशा प्रकारे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ही जी प्रथम आपण ओढलेली जी मधली रेषा आहे, ह्या रेषेचा इकडचा हा फर्स्ट पॉईंट आणि हा फर्स्ट पॉईंट हा जॉईन करायचा आहे। हा एक पॉईंट आणि हा मधला सेंटर पॉईंट आणि हे 3 पॉईंट एका लाईनीमध्ये आल्यानंतर आपण रेष ओढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण इथला सेकंड पॉईंट आणि इथला या रेषेनंतरचा सेकंड पॉईंट हे पण मधल्या हा बिंदूपासून आपण जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हा पूर्ण सर्कल मार्किंग करायचा आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण वर्तुळावरती आपण 10 अंश सेल्सिअसचे आपण मार्किंग केलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला 1 सेंटीमीटरवरती मार्किंग करून घ्यायची आहे। चारी लाईनवरती करायची आहे, जेणेकरून आपले जे सर्कल आहे, ग्रीड्स आहेत ते व्यवस्थित येतील। पूर्ण 1 सेंटीमीटरवरती मधल्या आणि सरळ उभ्या रेषेवरती आपण हे मार्किंग करून घेणार आहोत। आता यानंतर आपण या कोनमापकाच्या सहाय्याने असे सर्कल्स आखणार आहोत। अशा प्रकारे आपला हा मंडलासाठीचा ग्रीड तयार झालेला आहे। आता यानंतर आपण याच्यामध्ये पेनाने डिझाईन आखणार आहोत। हे जेल पेन आहे। जेल पेन यूज केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये स्प्रेड करता येतं, त्याच्यामुळे आपण इथे जेल पेन यूज करणार आहोत। तुम्ही कोणत्याही कलरचे जेल पेन यूज करू शकता। आता हा मधला सर्कल तुम्ही फिल करू शकता पूर्ण, किंवा तो ॲज इट इज ब्लँक पण ठेवू शकता। आपण जे पॅटर्न मागे पाहिले होते, तर त्याच पॅटर्नमधला एक कोणतीही डिझाईन तुम्ही इथे फिल करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व ग्रीड्स जे पाडून घेतलेले आहेत ते फिल करायचे। ते ग्रीड्स याच्यासाठी पाडलेले की आपल्याला त्याची हाईट आणि डिस्टन्स जो आहे, हा जो अंतर आहे आणि हा जो अंतर आहे, तो एकसारखा येण्यासाठी आपण हे पाडून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर हे फिल केल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण अशी लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून ते हायलाईट होईल की आपण त्या लाईनवरती हे काढलेलं आहे। आणि त्यानंतर इथला हा जो गॅप आहे तो फिल करायचा, जेणेकरून ह्याचे पाकळे आहे, पेटल्स जे आहेत आपले फुलासारखे दिसणारे, ते उठून दिसतील आणखी। अशा प्रकारे आपण इथे डिझाईन फिल करत जाणार आहोत। आपल्याला जे डिझाईनचे पॅटर्न्स आपण प्रॅक्टिस केलेले आहेत त्यामधले आपण कोणतीही एक डिझाईन याच्यामध्ये घेऊ शकता। अशा प्रकारे हे पण आपण फिल करून घेऊ शकतो। जेणेकरून हे फुलांच्या पाकळ्यांसारखा जो आकार आहे तो अजूनही उठून दिसेल। आणि सगळं झाल्यानंतर त्याला आपण एक फायनल टच देणार आहोत। ओके, अशा प्रकारे तुम्हाला जी हवी ती डिझाईन याच्यामध्ये प्रत्येक ह्या ग्रीडमध्ये फिल करू शकता 1 बाय 1। अशा प्रकारे हा एक साधासा मंडाला आपण काढून बघितलेला आहे। सर्व पेनाने फिल झाल्यानंतर आपण याला इरेज करणार आहोत। आणि कडेने अशी आउटलाईन व्यवस्थित करून घेणार आहोत। हा एक प्रकारचा मंडाला झाला। अशा प्रकारे आपण विविध मंडाले काढू शकतो, जसे की मी आपल्याला ग्रीडमध्ये सांगितलेले आहे। अशा प्रकारेच आपण हा एक मंडाला करून घेतलेला आहे।
त्याला असे फिलिंग दिलेले आहेत आणि हे नंतर फिल केलेलं आहे. त्यानंतर आहे मेसेजवाला मंडाला. याच्यामध्ये आपण सेम ग्रीड टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण लाईन्स ठेवलेले, याच्यामध्ये आपण कोणताही मेसेज ठेवू शकतो किंवा नेम प्लेट्स बनवू शकतो किंवा हॅपी बर्थडे म्हणून एखाद्याला आपण हा गिफ्टही करू शकतो. त्याच्यानंतर हा नेक्स्ट मंडाला आहे आपला वारली मंडाला. याच्यामध्ये आपल्याला वारलीचे इमेज ठेवायचे आहेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स घेतलेले वारलीचे एक एक इमेज ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हा मंडाला आपण हाफमध्ये करून घेतलेला आहे ग्रीड टाकून आणि ते आपल्याला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर आहे गणपती मंडाला. याच्यामध्ये आपण कोणतीही मधली मोठी इमेज ठेवू शकतो. हा जो मधला सर्कल आहे आपण तो मोठा घेतलेला आहे. त्याच्या कडेला आपण हे छोटे छोटे ग्रीड्स पाडून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर येतो हा 3D मंडाला. 3D मंडालामध्ये आपण काय केलेलं आहे की 1 2 3 4 असे 18पर्यंत नंबर टाकलेले आहेत. परत सेम इथून आपण 1 2 3 4 असे 18पर्यंत नंबर टाकलेले आहेत. आणि आपल्याला हे काय करायचं आहे तर इथला 1 नंबर आणि इथे पण 1 नंबर येतो 1 2 3. तर हा 1 नंबर या 1 नंबरच्या समोर आल्यानंतर हे दोन्ही फिल करायचे आहेत. त्याच्यानंतर हा येतो 4 नंबर, इथे पण येतो हा 4 नंबर. हा 4 नंबर समोरासमोरील पार्ट फिल करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे अशी डिझाईन टाकून घ्यायची आहे. आणि हा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा 3D मध्ये दिसून येतो.